विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढं झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, CP ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली. मी देखील एक मिनिट, धनगेकर काही म्हणू देऊ, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही. ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय. तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील. हा, धनगेकरांचं काय आलं? धनगेकर कोण आहेत? धनगेकर आहेत कोण? धनगेकरांच्या म्हणण्याला, पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही. ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत. अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता. तो बार काल सील केलेला की आज सील केलाय मला माहित नाही. राज्य उत्पादन कधी काल सील केलेला आहे. 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण, काय अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे.